बनवणार आहे हॅलो काही ताई, चॅनल स्वागत आहे तुमचं माझ्या त्यातला सगळ्यात मोठा जो चॅनल आहे त्याला सगळे छोटे चॅनल कॉपी आवडला ही करतात. रिॲक्शन पण तो रडत तुम्हाला जर बसत नाही की आवडली मला तर कॉपी प्लीज केलं, माझ्या उलट चॅनलला आनंद झाला लाईक पाहिजे करा आणि की आपली सबस्क्राईब गोष्ट करा आणि कोणाला शेअर तरी करा. आवडली आणि ती तर त्यांनी चला केली. मग ऐकूया मधुरा ताई पण कोणाला तरी कॉपी करतातच ना. बघा भांडे वाजले, खरी गोष्ट आहे ना, सत्य आहे ना. मधुरा ताई पण ते नाही का अनिकेत आज काय खाणार, ती थीम पण त्यांनी कॉपी केली आहे ना. वाटतंय का तुम्हाला असं का मी चुकीचं बोलते? मी चुकीचं बोलत असेल तरी पण सांगा बरं का, फक्त चांगल्या शब्दात. तर त्याच्यामुळे आपण कोणालाही नाव ठेवू शकत नाही. माझे असे थंबनेल कॉपी आहेत. मी दुसरं चॅनल काढलं, तुम्ही दुसरं चॅनल काढलं, मी हे केलं म्हणून तुम्ही केलं. आणि मधुरा रेसिपी इतकं सोपं नाहीये. मधुरा रेसिपीज खूप अभ्यास करून या गोष्टी करते. तर हे सगळं ऐकल्यानंतर ना कुठेतरी मधुराज रेसिपी यांनी स्वतःच्या पायावर दोंडा पाडून घेतला. हे जे मधुराज रेसिपी फूडी हे चॅनल केलंय याच्यावर गेली अनेक वर्ष अभ्यास सुरू आहे, माझा अनालिसिस सुरू आहे आणि जो माझा थिसिस चालू आहे त्यासाठी तयार केलेलं क्रिएट केलेलं ते चॅनल आहे. विचारपूर्वक सुरू केलेलं चॅनल आहे. असं नाही, अजिबात असं नाहीये की चला मधुराने तिचं जुनं चॅनल काढलं ते रिनेम केलं, आता मीही माझं जुनं चॅनल काढणार आणि तसंच रिनेम करणार. मधुरा तिथे व्हर्टिकल कॉन्व्हर्सेशनल फॉर्मॅटमध्ये व्हिडिओ टाकते, व्हर्टिकल फॉर्मॅटमध्ये, मग मी पण आता सेम अगदी तसंच कॉपी करणार आणि तसंच पोस्ट करणार. मधुरा या पोस्ट मधल्या थंबनेल तिथे टाकते, मग मी पण तशाच थंबनेल करणार. मधुरा तिथे टायटलला थंबनेलला टाकते की अर्धा कप तांदळाच्या पिठात 30 मोदक होतात, मग मीही आता तसंच पोस्ट करणार, तसंच टाकणार. इतक्या उतावळेपणाने मधुराज रेसिपी फूडी या चॅनलची अजिबात सुरुवात झालेली नाही. बरं, हे आत्ता घडतंय? अजिबात नाही, गेली अनेक वर्ष घडतंय. म्हणजे मधुराने महाराष्ट्र दिनाची थाळी टाकली की लगेच 3-4 दिवसात महाराष्ट्र दिनाची थाळी आली. ऑइल टिप्स टाकल्या, ऑइल टिप्स आला. या 10 चुका टाळा, या 10 चुका टाळा. म्हणजे टायटल कॉपी, थंबनेल कॉपी, कॉन्सेप्ट कॉपी असं करते किंवा हिचं कॉपी करते. तुम्हाला एक सांगू का, युट्यूब मध्ये ना तुम्ही जे पाहता ते फक्त युट्यूब आहे. आणि मी ऍज अ क्रिएटर जेव्हा माझं युट्यूबचं चॅनल असतं ना, तर आम्हाला वाईटी स्टुडिओ म्हणून पण एक ऍप असतं ज्याच्यामध्ये ना आमचं सगळं आपण कसं म्हणतो लेखाजोखा असतो. आम्ही इकडे जे काय करतोय ना तिकडे युट्यूब तर्फे सगळं ते आम्हाला दाखवलं जातं. तुम्ही जे म्हणता ना अर्निंग वगैरे ते सगळं तिकडे दिसतं. तर त्याच्यामध्ये ना आम्हाला हे पण सांगितलं जातं की सध्या युट्यूब मध्ये काय चालू आहे, तुम्ही काय केलं पाहिजे, सध्या युट्यूबचे कुठले व्हिडिओज ट्रेंडिंग मध्ये आहे, तुम्ही कशा पद्धतीने तुमचे व्हिडिओज केले पाहिजे. तुम्ही जे म्हणताय ना तू कॉपी करते, मी कॉपी करत नाही. मला सांगितलं जातं की तुम्ही अशा पद्धतीचे व्हिडिओ करा, तुम्ही अशा पद्धतीचा हा व्हिडिओ करा. म्हणजे तिथे आम्हाला थोडक्यात मार्गदर्शन केलं जातं की तुम्ही काय केलं पाहिजे, कशा पद्धतीचं केलं पाहिजे. म्हणजे आता तुम्हाला राग येईल, पण काही लोक ना अक्षरशः मेंदू गुडघ्यात ठेवून कमेंट करतात. आम्हाला त्यांच्याकडनं गाईड केलं जातं की तुम्ही काय करू शकता. आता सेम तशाच पद्धतीचं उभा अँगल का करते तू, हिनं केला तिनं केला तिनं केला तू पण करायला लागली. अगं तो ट्रेंड चालू आहे ना, आता मी तेच करणार ना. युट्यूब म्हणजे तेच असतं की जे ट्रेंडिंग मध्ये चालू आहे ना ते तुम्ही केलं पाहिजे. जर तुम्ही ते नाही ना केलं तर तुम्ही मागे राहताल. अशा पद्धतीचं हे युट्यूब. तर ताई, तुम्ही जे व्हिडिओमधून क्रॉप करून जे पार्ट घेतलेले आहे एकदम बरोबर, जिथे ते पार्ट लागतील तिथे बरोबर तुम्ही जे घेतले, पण ते चुकीचं आहे. मधुरा ताई म्हणत नाही की माझी नक्कल करू नका काय, त्या म्हणतायत की कोणीही तिच्याकडून पाककृती किंवा पुस्तकामधून शिकू शकते. पण सोशल मीडियाद्वारे लोकप्रिय होण्यासाठी सर्व गोष्टी कॉपी करणे चांगले नाही आहे. ती म्हणते की जर कोणी कंटेंट, टायटल, थंबनेल आणि पोस्टचा वेळ देखील कॉपी करत असेल तर हे चांगलं नाही आहे ना. एखाद्याच्या मेहनतीला सहज फटका बसत असेल तर त्याला कसे वाटते हे 100% मी समजू शकते. आणि ती चुकीची मला बिलकुलच वाटत नाही आहे. तर त्यामुळे मला नाही वाटत आहे की एवढा या गोष्टीचा तुम्ही इश्यू करायला पाहिजे होता. 2 चॅनलमध्ये असा हे करायला पाहिजे होता, म्हणजे ऑपोजिटपणा करायला पाहिजे होता. हे तर तुमचं अगदी चुकलं आहे. हे मला बिलकुल पटलेलं नाही आहे ताई तुमचं. आणि बाकी राहिली अदर चॅनलची गोष्ट, तर त्या ताईने माहिती नाही कोणासाठी टाकलं आहे, काय टाकलं आहे, पण तुम्ही हे केलं आहे की नाही तिने मधुराताईसाठीच टाकलेलं आहे बाबा, बाकी कोणासाठी नाही टाकलेलं. मधुराताईने रिप्लाय दिला, मग तिनेसुद्धा रिप्लाय दिला. असं तर मला तरी पर्सनली काही वाटत नाही. तुम्ही बिनफालतू या गोष्टीचा विषय करून एक रिॲक्शन द्यायची म्हणून दिली या चॅनलवरती, पण हे चुकीचं आहे. विनाकारण दोघीमध्ये तुलना, स्पर्धा करायची गरज नव्हती. मधुराने कोणाचंच नाव घेतलं नव्हतं. ॲक्च्युली आपण उगीच समोर सरिताताईला आणून उभे केलं. मधुराचे हे म्हणणं 100% खरं आहे की व्हिडिओ करताना खूप शूट प्रॉपर राहतो, कष्ट लागतात, हे मान्य आहे मला. तुम्हाला काय वाटते तुम्ही मला नक्कीच कमेंट्समध्ये सांगा की हे चुकीचं आहे की बरोबर आहे. नक्कीच मला सांगा की माझं काही चुकलं आहे का बोलताना. तर थँक्यू, बाय बाय.